नमस्कार मित्रांनो, मी अक्षय शिंदे पुन्हा एकदा तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो. आज आम्ही चाललोय, कोजागिरी पौर्णिमा आहे आज. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आमच्याकडे एक छोटासा फंक्शन ठेवलेला आहे. सो त्याची तयारी चालू आहे. सोबतच मला दीदीने सांगितलं की थोडसा गादी वगैरे पाहिजे, काय घरचे सामान वगैरे पाहिजे. सो त्यासाठी आम्ही चाललेलो आहे. आता लाला पण आहे. लाला, हो, आज आम्ही दोघं जण शॉपिंग करताना दिसणार. अजून पण माझे मित्रमंडळी असतील ते येतील. सो ब्लॉग कंटिन्यू करा. ब्लॉग कुठे स्किप करू नका. तुम्ही एन्जॉय करताय असं मला वाटतंय आणि माझ्या व्ह्यूज पण वाढतायत, लाईक पण वाढताय, शेअर शेअर पण खूप लोक करताय आणि सबस्क्रायबर तर आपले वाढतच चालेल. सो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नंतर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर आम्ही पोहोचलेलो आहे एका न्यू गावा शाळेच्या इथे, न्यू गावा शाळेच्या परिसरात पोहोचलेलो आहे. सो सो मार्केटमध्ये फिरता फिरता थोडीशी चहाची तळप लागली म्हणून म्हटलं तर थोडस चहा घेऊया. सो मी लालाय सोबत चहा घेते. टपरीवरच्या चहाची मजाच वेगळी असते एकदम. टपरीवरचा चहा पिला की एकदम भारी वाटतं. तो थोडा मी चहा घेतो. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. ब्लॉग कुठे स्किप करू नका. खूप मजा आहे, खूप धमाल होईल. भाई मेरा दोस्त आ गया, भाई मेरा दोस्त आ गया, भाई मेरा दोस्त आ गया. हेलो चल ना कुठे क्या बोलते हैं? भाई आपने पब्लिक एकदम हार्ड है भाई, हार्ड सब्सक्राइबर क्या बोल रहे भाई? आज राडा होने वाला है बच्ची, पब्लिक नहीं आगे आएगने वाली. पब्लिक नहीं सुनेगी, पुल राडा होगा क्या? हाँ, राडा बोले तो राडा. राडा. तो फायनली माझं ऑनलाईन मागवलं होतं लिंक वरून मी लॅपटॉप स्टँड. तो माझा लॅपटॉप स्टँड आलेला आहे. बघूया ओपन करून कसं दिसतंय. लॅपटॉप चेक करून बघतो कसं ओके दिसतंय. आता वर्क करायला एकदम टेन्शन नाही, म्हणजे माझी मान पण दुखणार नाही, काहीच होणार नाही. सो मला किती मध्ये आला असेल हा स्टँड? गेस करा किती मध्ये आला असेल स्टँड. कमेंट मध्ये लिहा किती मध्ये आलाय स्टँड. मी तुम्हाला रिप्लाय करेन की नक्की मला किती किमतीमध्ये हा भेटलाय. सो ब्लिंकिटची माझी पहिली ऑर्डर होती त्यामुळे मला 50 रुपये ऑफ पण भेटलेले. तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला की किती रुपयाचा असेल हा स्टँड. बस काय ट्रॅफिक जाम आहे. जाताना आम्हाला रॉंग साईडून जायला लागेल, मग दुसरा रस्ता निवडायला लागेल. आम्ही जर त्याच रस्त्याने आम्हाला भरपूर ट्रॅफिक भेटेल आणि आम्हाला घरी जायला उशीर होईल. काय बोलतो? हो, आता आम्ही आलेलो प्रशांत स्वीट्स पर्सन मार्टच्या इकडे. आम्ही सकाळी ऑर्डर दिली होती ऍक्च्युली 390 समोसाची. भाई समोसा रेडी आहे का? तो भाई 260 समोसाचे आम्ही ऑर्डर दिले होते सकाळी. 3900 रुपये आम्ही पेड पण केले होते. 15 रुपये समोसा दिला होता भाऊने आपल्याला. सो तुम्ही बघू शकता गरम गरम समोसे घेऊन काढलेले. घरी जायचे, खायचे समोसे, थोडी वाट बघतोय. आम्ही आलो तर इथे पण अजून समोसे रेडी झालेले नाहीत. सो समोसे रेडी व्हायची वाट बघतोय. एकदा रेडी झाले की आम्ही गरमागरम समोसे बनवणार, सगळ्यांना वाटप करणार. आणि रात्री आमच्याकडे कोजागिरी निमित्त दुधाचा प्रोग्राम आहे. सूर्य नाही सॉरी चंद्र याच्यामध्ये दिसला पाहिजे, आपल्या टोपामध्ये दिसला पाहिजे. चंद्र टोपामध्ये दिसला की आम्ही दूध प्यायला चालू करतो. सो जी परंपरा चालत राहिलेली ती आम्ही चालू करतो. तुम्ही बघू शकता आम्ही मार्टमध्ये आलेले जे गरमागरम एकदम समोसे काढायला चालू आहे. तो ते काका बघा कसे एन्जॉय करतायत. गरम 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 समोसे निघतात. 260 समोसाची ऑर्डर दिलेली आपण सगळ्या. फायनली आम्ही आता साड्यांच्या दुकानात आलोय थोडी शॉपिंग करण्यासाठी. वेगळ्या टाईपचे सगळीकडे साड्या लागलेल्या आहेत. साड्यांची खरेदी झालेली आहे.
गिफ्ट रेडी झालेले आहेत, फक्त पॅक करायचे बाकी आहेत. एकदा पॅक झाले की उद्या तुम्हाला, उद्या नाही आज संध्याकाळी दिसेल बक्षीस वितरण समारंभ. आम्ही कशा पद्धतीने मंडळाची कामं करतोय. एका गाडीवरती आम्ही 3 बॉक्स घेतलेले आहेत. मी बघा बॉक्स बघा, मंगेश बघा, आणि तेव्हा त्याला बॉक्स कुठे ठेवला. मंडळाची कामं अशा पद्धतीने करायची असतात, कळलं का? मंडळाची कामं आणि अंगावरती घेतलं ना की असं अंगावरती पडले सगळं. बाकीचे काय माहीत कुठे गेलेत. सो बघूया. माय गॉड, मंगेश फुल स्पीडने गाडी चालवतो बाबा. मंगेश स्पीड ब्रेकर बघू ना मित्रा. माझ्याकडे 200 समोसे आहेत. सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो, तेथे तू नांदसी भवती पुष्पे नाना परी हो. जाई जुई सेवंती पूजा रे कियती करवी हो, भक्त संकटी पडता जेलुनी घेती वरचे वरी हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारगर गती काय महिमा वर्णुतीचा हो. लांबराम सिंगाच्या 500 दुधाच्या 500 दुधाचा करती खावा. शाजीराव धमांजा आपण भजी धुंडी लावा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा. आपली ब्लॉग मी इथे चॅनल लावते, बारकोड लावते. ऍडव्हर्टाइजमेंट चालू आहे बाबू, त्याला 1000 मध्ये चालायला लागलो आता. नंतर मग स्टेजवरती याला बोलला का एक सेल्फी. चलो काटोळे काकी उखाणा घेते. काचेच्या टेबलावर रुमाल टाकते विनून. सुनील रावांचं नाव घेते तुमचा मान राखून. हिंदी काकी जिन जिन जिना लवंग मुठीत वेलची माडीला खोली, खोलीत देवळी, देवळीत परात, परातीत ठेवला भात, भातावर टाकला तूप, तुपासारखा रूप, रूपासारखा जोडा, चंद्रभागेला दिला नाव अडकीतला घुंगूर बारा. पान खाते करा करा, घाम येतो दारा दारा, सोडला पदर घेतला वारा. तुम्ही पाहिलं इग्नापूर, मला दाखवा पंढरपूर, गुहागर बाजार, दाभोळ क्षेत्र. साधारण रावांचं नाव घ्यायला रुपये लागले 3 ते 3,000. एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर. आवडी लावली पावडे, आपली माऊली बघा कशी आहे एकदम. चलो आहे, चला टेक खुशी. संगीत खुर्ची स्पर्धा एन्जॉय केलं काय? ठीक आहे. याच्या पुढच्या वर्षी मी पुन्हा एकदा सांगतोय, खूप चांगलं कार्यक्रमाचं नियोजन असेल. तळ्यात मळ्यात गळ्यात संगीत खुर्ची सगळं ठेवेल, पण प्रतिसाद तेवढा चांगला भेटला पाहिजे. जर प्रतिसाद चांगला भेटला तर आम्हाला आयोजन करायला पण काय वाटणार नाही. ठीक आहे. आम्ही मंडळाकडून तेवढे पैसे मागू शकतो, कारण की तुम्ही जर एन्जॉय केलं तर, आणि तुम्ही एन्जॉय केलं तर एवढे प्रेक्षक एन्जॉय करणार आणि माझ्या 1000 सबस्क्रायबर एन्जॉय करणार. ठीक आहे. हे जाम महत्वाचं आहे. पुढच्या वर्षी 2000 नाही, अरे मिलियन मध्ये पाहिजे. एवढा टार्गेट आहे आपला. ठीक आहे. सो सेकंड पारितोषिक भेटलेलं आहे काटोळे काकी. सो सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी मिळून गिफ्ट द्या. एक नको, कुणाला वाईट नको वाटायला, कुणाला चांगलं नको वाटायला. सो सेकंड प्राईज चला द्या. चला गाणं सॉन्ग
सोन्या गल्लीतल्या मुलं असं झालं का? एकदम सुती कापड आणलेलं आहे, खूप चांगली साडी आहे. पेशवाई बोललं तर नादच गोळा. ठीक आहे, चला फर्स्ट प्राइज क्लोज टू माय फेवरेट जीजी. चला पुराण या पुढे. भाऊ या सांगायचे ना. बंद केले गाणे लावणे नक्की तेव्हा बंद केले. बंद केले काय गाणं लावले. इकडे बघ. अरे हात दुखायला लागला यार माझा. अरे सोने झाले आता. अनबॉक्सिंग कशी असेल साडी सांगा. कोणती साडी असेल. सेकंडला मी पेशवा दिली, फर्स्टला काय दिले असेल सांगा काय दिलं असेल. बोला कोणती साडी. स्पेशल आहे. नारायणपेठची पैठणी आलेली आहे. सगळ्यात महागडी पैठणी आहे. पासून गरबा खेळते थकलोय. पूर्ण भिजलं दिसत असेल तुम्हाला. सोबतच संध्याकाळी दुधाची सोय केलेली आहे. सो नाच होता ना. सो दुधाची सोय केलेली आहे. दूध तापत्या मस्त एकदम गरम झालं. एकदम गरम झालं. बाबा आणि एकच दिवस भेटले खायला. हा काय करू. बरं नाचून झाल्यानंतर आता पॉज लागले. पॉज नाही, स्टॉप झालेले. आता लिलावाचा कार्यक्रम चालू आहे.
डान्स संपलेला प्रवीण आहे माझ्या लिलावामध्ये मदत करणार. आम्ही बोली वाढवणार एकदम बोली जाणार आहे. पाटू बोली होणार तालाबतप्रमाणे यावर्षी आपल्याकडे साड्यांच्या लिलावाचा कार्यक्रम चालू झालेला आहे. साड्यांचा लिलाव कशा पद्धतीने असतो आमच्या चाळीमध्ये कसा आम्ही एन्जॉय करतो. 320 दिलीप शेंडे, 330 निकम भाऊ, 40 दिलीप शेंडे, 360 प्रमोद दळवे, 370 दिलीप शेंडे, 370 एक वार दिलीप शेंडे, 380 प्रमोद दळवे. ओके 380 प्रमोद दळवे एक वार. प्रमोद दळवी 2 वार 380. 390 विनर करताय 390. आपापसात मध्ये बोलू नका. 390 एक वार विनर करताय 390. 2 वार 390. 3 वार विनर करताय 390. बरोबर साडी तुम्ही चुरले, कोणाच्याही अंगावर नाही. देवीच्या अंगावर साडी ब्लाउज वाटपाला सुरुवात होते. पब्लिक रेडी झाले तुझ्यासाठी. फायनली कोजागिरी पूर्ण कम्प्लीट झालेली आहे. आम्ही मस्त समोसाचं नियोजन केलं होतं आणि दुधाचं सुद्धा नियोजन केलं होतं. मस्त एकदम गरमागरम दूध आहे. 12 वाजता पिण्याची मजाच वेगळी असते. मजा आली, खूप एन्जॉय केलं. सो खूपसं तुम्ही पण ब्लॉग एन्जॉय करा. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. अजून चॅनल सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, नका भेटूया नेक्स्ट ब्लॉग.